जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये एका वकिलाला कार्यालयासमोर सुरू असलेल्या शिवीगाळीला विरोध केल्यानं टोळक्यानं कार्यालयात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे। हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंबरनाथ पूर्वेच्या राम अंबर सोसायटी परिसरात वकील सतीश गायकवाड यांचं कार्यालय आहे। या कार्यालयासमोर बसून काही तरुण दररोज शिवीगाळ करत होते। हे पाहून वकील सतीश गायकवाड यांना कार्यालयासमोर बसून धिंगाणा नका करू असं सांगितलं। तसंच गोंधळ सुरूच राहिल्यास पोलिसांना पाचारण करावं लागेल असा इशारा दिला। याचा राग मनात आल्यानं संबंधित तरुणांनी थेट वकील गायकवाड यांच्या कार्यालयात घुसून त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली। इतक्यावरच न थांबता त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि कार्यालयातील रोकडही लंपास केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। या प्रकरणी वकील सतीश गायकवाड यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी या टोळक्याचा शोध सुरू केला आहे। माझं नाव ॲडव्होकेट सतीश गायकवाड आहे। मी माझ्या ऑफिसमध्ये 7:30 वाजल्यापासून बसलो होतो आणि माझ्या ऑफिसच्या बाहेर एक गुंड प्रवृत्तीचे लोक जे दारू पितात, गांजा पितात, त्यांचा खूपच कमोशन खूप टाईमपासून होत होता। पण आज मला ते सहन नाही झालं, मला खूप डिस्टर्ब झालं। तर त्यांना मी कन्फ्रंट केलं की तुम्ही हा जो गोंधळ आहे तुमचा बाजूला करा, कारण की तुम्ही एकदम बरोबर माझ्या ऑफिसच्या एंट्रन्सलाच बसले, त्याच्यामुळे माझा क्लायंट डॅमेज होतो आहे, मला आर्थिक नुकसान होतो आहे। तर ह्यांना ती गोष्ट समजवण्याचा प्रयत्न केला मी, तर ते लोकांनी ह्या गोष्टीचा राग धरून मला मारहाण केली, मला शिवीगाळ करायची चालू केली। मी फोन काढला, व्हिडिओ शूटिंग चालू केली। जसंच मी व्हिडिओ शूटिंग चालू केली त्यांना त्या गोष्टीचा अजून राग आला। त्या लोकांनी मला ऑफिसच्या आतमध्ये एंटर करून मारायचं चालू केलं। माझे खिशातले पैसे मला मारत मारत ते लोक रस्त्यावर घेऊन गेले। जसंच मला थोडा वेळ भेटला जीव वाचवण्याचा, तो जीव वाचून मी माझ्या घरच्या रस्त्याकडे पळालो। तिकडून मग तक्रार केली, मेडिकल केली। मग आज मी इकडं माझी फिर्याद नोंदवण्यासाठी आलो आहे। काय मागणी आहे आता? माझी मागणी ही आहे की त्यांच्यावरती कठोर ते कठोर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना शिक्षा होली पाहिजे। पोलिसांनी काय आश्वासन दिलं? पोलिसांनी सहकार्य केले मला आतापर्यंत, त्यांनी फिर्याद घेण्यासाठी मदतही केली मला। तर पुढे जसे आहे आम्ही करू। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।